ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे. त्या अनुषंगाने भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने महाराष्ट्रात प्रमुख आणि प्राबल्य ठिकाणी किमान 12 जागांवर निवडणूक लढवणार आहे. वास्तविक पाहता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा जनवादी आणि वर्ग संघर्ष करणारा पक्ष आहे. जनतेच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि मूलभूत समस्यांना घेऊन ते प्रश्न धसास लावण्यासाठी लालबावटा नेहमीच आक्रमक आणि अग्रेसर राहतात आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतं. प्रामुख्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्ग, युवा, विद्यार्थी, महिला, आदिवासी, बहुजन, अल्पसंख्याक यांच्यासाठी अव्याहतपणे लढत असताना संघर्ष करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. मोर्चे, धरणे, आंदोलन, पोलीस खटले, न्यायालयीन लढ्यासाठी जनतेतून संघर्ष निधी उभा केला जातो. तसेच सर्वसामान्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक निधी संकलन मोहीम हाती घेतली असून वोट भी दो, नोट भी दो या पद्धतीने नारा देण्यात येत आहे. जाणार आणि त्या पद्धतीनं निधी गोळा करण्याचे, त्याच पद्धतीनं ज्यांचं नावं मतदार यादीत नाही आहे आणि निवडणुकीची यंत्रणेचं काम आमचं सुरू आहे. एकूण या निवडणुकीमध्ये 5 प्रश्नावर आम्ही फोकस केलेला आहे. तसे जवळजवळ आजचा जाहीरनामा म्हणा येईल, ऐन वेळेला महाविकास आघाडीचा जाहीरनामा येईल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा येईल. पण तूर्त आम्ही सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले 31 मुद्दे जनतेचे याच्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यातले 5 मुद्दे, शहराला दररोज पाणी पुरवठा, शहरामध्ये ज्या ठिकाणी झोपडी आहे त्याच ठिकाणी फक्त घर बांधण्याकरता 5 लाख रुपये सबसिडी, रेनगरच्या 30,000 लोकांवर जे 2 लाखाचा बोजा आहे कर्जाचा आणि जवळजवळ 20 वर्ष कर्ज फेडावा लागणार आहे आणि 5.25 लाख रुपये होणार आहे. म्हणून 2 लाख रुपये सबसिडी वाढवून द्या आणि आतापर्यंत जे व्याज आम्ही भरलेलं आहे त्या व्याजाची भरपाई सरकारने करावी. नंबर 4, गेले 15 वर्ष झालेल्या गोटुताईमध्ये अनेक खासदार आले, आमदार आले, मंत्री आले. इतकेच काय मुख्यमंत्री आले. 18 ऑगस्ट 2015 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. परंतु त्या ठिकाणी रस्त्याकरता 9.5 कोटी, ड्रेनेज करता 75 कोटी आज 15 वर्ष झालेले आहेत, देत नाही. तिथले लोक चिखलमध्ये आहे. 4 दिवसापूर्वी एक घटना घडली. बरोबर असलेली एक महिला चिखलमध्ये घसरून पडली. इतकी भयानक परिस्थिती गोदुताईमध्ये निर्माण झालेला आहे. पण त्या प्रश्नावर सुद्धा ही निवडणूक आम्ही लढवणार आहे. त्याचबरोबरीनं यंत्रमाग, विडी कामगार, असंघटित कामगारांची किमान वेतन, त्यांचं महिन्याला 10,000 रुपये पेन्शन, त्याच पद्धतीनं कल्याणकारी मंडळ ही सुद्धा मागणी त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबरीनं रिक्षावाल्याचा प्रश्न आता ज्वलंत झालेला. एका रिक्षावाल्याला 8 वर्षाचं दंड, 1.5 लाखाच्या आसपास होतं. ते रिक्षा विकलं तर 22,000 रुपये येत नाही. असं जुलमी दंड रिक्षावाल्याने लावलेला.
या पत्रकार परिषदेत पक्षाचे ॲडव्होकेट MS शेख, नशिमा शेख, सिद्धप्पा करशेती, नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख मेजर, व्यंकटेश कोंगारी, कुर्मय्या म्हेत्रे, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, हनीफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे, मुरलीधर संचू, ॲडव्होकेट अनिल वासम उपस्थित होते.